पण RPIला जागा मिळायला गोष्ट खरी आहे. उत्तर प्रदेशमध्ये एक आम्हाला 2 जागा मिळाव्यात यासाठी मी प्रयत्न केला होता आणि महाराष्ट्रामध्ये 2 जागा मिळाव्यात. त्या 2 जागा निवडून आल्या तर आमच्या पक्षाला रिकग्नायझेशन मिळेल म्हणून मी माननीय देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोललो होतो. पण रिपब्लिकन पक्षाला एकही जागा मिळाली नाही आणि मी ज्या जागेवर आग्रह करत होतो शिर्डीच्या, तर शिर्डीच्या जागेसाठी देवेंद्रजीचं म्हणणं आहे मी प्रयत्न केले पण एकनाथ शिंदे काय ऐकले नाहीत. आणि एकनाथ शिंदेचं म्हणणं असं होतं की सदाशिव लोखंडे माझ्यासोबत आलेले आहेत आणि त्यांना मी तिकीट पुन्हा देण्याचं आश्वासन दिलेलं आहे. त्यामुळं मला शिर्डी मिळाली नाही. माझी राज्यसभा कंटिन्यू करण्याचं तर ती ऑटोमॅटिकली होणारच आहे. पण आपल्याला कॅबिनेट मंत्रिपद देण्यासाठी प्रयत्न करू असं मला देवेंद्र फडणवीसजी, एकनाथ शिंदेजी, त्यानंतर राधाकृष्ण विखे पाटीलजी या सर्वांनी मला आता सांगितलेलं आहे की तुमच्या कॅबिनेटसाठी आपण प्रयत्न करू. पण आम्हाला लोकसभेमध्ये प्रतिनिधी असावं. मी लोकसभेमध्ये जावं अशी माझी इच्छा होती आणि आमच्या इतर लोकांची इच्छा होती. पण ते काय माझं स्वप्न ती काय माझी इच्छा पूर्ण झाली नाही. तरी मी जोमाने महायुतीच्या आणि NDAच्या प्रचारामध्ये मी ते देशभर फिरलेलो आहे आणि माझी नाराजी बाजूला ठेवून मी आमचं जे व्हिजन आहे ते नरेंद्र मोदींना तिसऱ्यांदा प्रधानमंत्री करणं आणि देशाला विकासाच्या दिशेने घेऊन जाणं ही आमची भूमिका आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.